हे योजना भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही, योजना चांगली आहे, परंतु त्या योजनेच्या लॅक्युनाचा गैरफायदा घेऊन मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवला आहे. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल, 5000 कोटीचा. आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही. शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. फक्त याच्यामधले जे दलाल, गुंडे, माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतायत यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, कारण ते सेम लोक एकच आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे, ही टोळी आहे. या टोळीला को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत. आणि छोटी नाही आहे, बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल. माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार आहे. नाही, 1 रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही. 1 रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे, वाईट योजना नाही. त्या योजनेचा लॅक्युना शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केला आहे, सरकारी जमिनीवर विमा भरला आहे, मग गायरान जमिनीवर भरला आहे, नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला आहे, नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावोसून आल्याच्या नंतर त्या समितीचं, कारण मी पत्र दिलं आहे, समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं. आणि हा नेमका घोटाळा किती? शासकीय कमिटी म्हणते 350 कोटी, मी म्हणतो हा 5000 कोटीचा घोटाळा आहे. या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.